नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून 5% निधी अपंग दिव्यांग कल्याणासाठी खर्च करणे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाकडून अपंग व्यक्तीसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात। राज्य शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामस्तरावरील एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्रामपंचायत अपंग योजना होय। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1961 मधील अनुसूची 1 कलम 261 प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातून वेगवेगळ्या अपंग कल्याणकारी योजनांवर ग्रामपंचायतने खर्च करायचा आहे। वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत माहिती घेऊ। 1. अंध व्यक्तीसाठी मोबाईल फोन, लॅपटॉप, ब्रेल लेखन साहित्य, ब्रेल टाइपरायटर, टॉकिंग टाइपरायटर, लार्ज प्रिंट बुक इत्यादी साधने व उपकरणाकरता अर्थसहाय्य करण्यात येते। 2. कर्णबधिर व्यक्तीसाठी विविध प्रकारची वैयक्तिक श्रवणयंत्रे, शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, संगणकासाठी सहाय्यभूत उपकरणे। 3. अस्तव्यंग व्यक्तीसाठी कॅलिपर्स, व्हीलचेअर, 3 चाकी सायकल, स्वयंचलित 3 चाकी सायकल, कुबड्या, कृत्रिम अवयव, वॉकर, सर्जिकल फुटवेअर, कमोड चेअर्स, कमोड स्टूल इत्यादी। 4. मतिमंद व्यक्तीसाठी मतिमंदांसाठी शैक्षणिक साहित्य संच, बुद्धिमत्ता चाचणी संच, सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने। 5. बहुविकलांग व्यक्तीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे, सीपी चेअर, स्वयंचलित सायकल व खुर्ची, संगणक वापरण्यासाठीची सहाय्यभूत उपकरणे। वरीलप्रमाणे वैयक्तिक लाभासाठीच्या वेगवेगळ्या वर्गांकरिता निधी उपलब्ध होत असतो। अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी या योजनेतून पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन इत्यादी घेता येतात। तसेच अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी गाळे घेण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात येते। वरील योजनेकरिता ग्रामपंचायत मोठी असेल तरच वरील योजना राबवू शकते, पण दुर्दैवाने सर्रास ग्रामपंचायती ह्या छोट्या असून वरील योजना छोट्या ग्रामपंचायतीला राबवता येत नाही। त्यामुळे अपंग व्यक्तीच्या निर्वाह भत्त्यासाठी डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटवरती निधी देण्याची सोय करण्यात आली आहे। या अगोदर ग्रामपंचायतमार्फत देत असलेल्या वस्तू यांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे शासनाने ग्रामपंचायतच्या स्वनिधीतील 5% रक्कम ही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये PFMSद्वारे सरपंच व ग्रामसेवक यांच्या DACने पाठविण्यात येत आहेत। कृपया अपंग व्यक्तीने ग्रामपंचायत निधीविषयी गैरसमज करू नयेत। बऱ्याच वेळा ग्रामपंचायतविषयी दिव्यांग बांधव तक्रार करतात, पण छोटी ग्रामपंचायत असल्यामुळे गावातील घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना निधी वाटप करता येत नाही। वरील योजना ही पंचायत समितीद्वारे व जिल्हा परिषदद्वारे, नगरपंचायतद्वारे त्यांच्या स्वउत्पन्नातील खात्यामधूनही दिव्यांग बांधवांकरता 5% निधी खर्च करण्यात येतो। तेव्हा नगरपालिकेत राहणाऱ्या अपंग व्यक्तींनी नगरपालिकेत निधीविषयी प्रस्ताव करावा। तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।